नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. मराठा आरक्षणाचे खरे खलनायक कोण? सप्टेंबर महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाचे हात्यार उपसले. त्यांनी उपोषण चालू असताना तेथे लाठीमार झाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचवेळी त्यांनी उपोषणाच्या दरम्यान एक घोषणा केली, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, एकतर माझी तिरडे उठेल नाहीतर आरक्षण मिळेल. पण दोन्ही झालं नाही. त्यांची तिरडी पण निघाली नाही आणि आरक्षण पण मिळालं नाही. शेवटी मुख्यमंत्री शिंदे तिथे गेले, त्यांच्यामुळे उपोषण सुटले. 2 दिवस ओरड झाली, सगळीकडे जाळपोळ झाली, लाठीमार झाला. परतनं थोड्या दिवसानंतरनं वातावरण जैसे ते राहिलं. म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे आणि जरांगे पाटलांनी त्याच वेळेस 40 दिवसाची मुदत मागितली. त्यांचे जेव्हा उपोषण सुरू होते त्यावेळेस बरेचशा मी म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांनी तिथे हजेरी लावली आणि त्यांना पाठिंबा दर्शवला, जसं काय आम्ही स्वतःच आरक्षण देतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने त्यांना 1 महिन्याची मुदत मागितली, परंतु जरांगे पाटील यांनी मन मोठं केलं आणि 40 दिवसाची त्यांना मुदत दिली. ती मुदत आज संपते आणि लगेचच जरांगे पाटलांना असं वाटलं की आता आपल्याला आरक्षण काय मिळणार नाही, म्हणून त्यांनी लगेच असं ठरवलं की 25 तारखेपासून पुन्हा ते उपोषणाला बसणार आहेत. त्यावेळेस मात्र आता कुठलीही मुदत देणार नाही असं ते म्हणाले. ज्यावेळेस त्यांचे उपोषण सुरू होते त्याच दरम्यानमध्ये बऱ्याच ठिकाणी आंदोलन झाले, गाड्या फोडल्या, त्यानंतर उपोषण झाले, बऱ्याच लोकांनी आत्महत्या केली. थोडक्यात सांगायचं म्हणजे दगडफेक करून, जाळपोळ करून, आत्महत्या करून किंवा उपोषणाला बसून हे आरक्षण मिळत नसतं. तो काय भाजीपाला नाही आहे लगेच पटकन जाऊन मार्केट म्हणा. त्यासाठी काही तरतूद असतात, काही संविधान असतं, काही कायद्याचा अभ्यास असतो आणि जर आरक्षण दिलं तर ते आरक्षण पुढच्या कोर्टामध्ये टिकलं पाहिजे याचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी बराच कालावधी लागतो. कदाचित हे जरांगे पाटलांना माहीत नसावं आणि ह्याच काळामध्ये जरांगे पाटलाचे रोज सभा, रोज भाषणं, कोट्यावधीच्या सभा झाल्या. परंतु सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे की जरांगे पाटलाला हे माहीत नसावं की आरक्षण म्हणजे काय आणि आरक्षण मिळण्यासाठी किती कालावधी लागतो. तो काही लगेच मिळत नाही आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा राजकीय नेत्यांनी उडी घेतली आणि जरांगे पाटलांना मीडियाने सुद्धा एवढी भरपूर प्रसिद्धी दिली की त्या प्रसिद्धीच्या झोतामध्ये ते काय बोलतात त्यांना कळत नाही. कारण का मध्ये असेच त्यांचे मराठा सामायिक सुद्धा असं काही लोक म्हणत होते की जरांगे पाटील खूप चांगले आहेत, खूप प्रामाणिक आहेत, परंतु त्यांच्याकडं अजून प्रगल्भता नाही आहे. मुळात समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे वर्ग असतात. 3 प्रकारचे वर्ग असतात. त्यातला पहिला वर्ग आहे तो म्हणतो आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. नाही कुणाच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे असा वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे की तो म्हणतो की आम्ही आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे समर्थ आहोत, त्यामुळे आम्हाला कुठल्या कुबड्यांची गरज नाही आहे, आम्हाला आरक्षणाची गरज नाही आहे असं दुसरा वर्ग म्हणतो. तिसरा वर्ग असतो तो काय म्हणतो की आरक्षण मिळो किंवा न मिळो आम्हाला काय त्याचा उपयोग, आम्हाला काय त्याचा फायदा आहे. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे राजकीय नेते आजपर्यंत बरेचसे मराठा मंत्री झाले, मराठा आमदार झाले, 50% जास्त आमदार मराठा होते. परंतु एवढे सर्व असताना सुद्धा कुणीही एकमत आरक्षणाबद्दल दाखवलं नाही. प्रत्येक नेत्याचे विचार वेगळे, ते जरी मराठा जरी असले तर प्रत्येक नेत्याचे विचार वेगळे आहेत, त्यांचे आचार वेगळे आहेत आणि कुणीही मराठा आरक्षणाबद्दल विचार केला नाही की कुणालाही असं वाटलं नाही की मराठा समाजात आपण आरक्षण द्यावं. प्रत्येकाने आपापली पोळी भाजून घेण्याचा इथे फक्त प्रयत्न केला, स्वतःचा स्वार्थ साधला, स्वतःची प्रसिद्धी साधली, एवढंच आहे. मुळात आरक्षण म्हणजे सरकारी नोकरी हा गोड गैरसमज आहे. कारण आरक्षण म्हणजे काय ते काय आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. प्रथमतः आरक्षण म्हणजे राखून ठेवलेले, जर एखाद्यासाठी राखून ठेवलेली जागा असते, आरक्षण असतं, ते त्यांच्या हक्काचं असतं, ते त्यांना दिलंच पाहिजे, हा नियमच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुळात आपल्या देशाची विभागणी विकसित, अविकसनशील आणि अविकसित या प्रकारामध्ये 3 प्रकारामध्ये झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विकसित म्हणजे सुवर्ण ओपन, विकसनशील म्हणजे इतर मागासवर्गीय OBC आणि अविकसित म्हणजे मागासवर्गीय ST ST. आरक्षण हे उपकार नसून मानवाधिकार नाकारलेल्या प्रत्येक समाजाला विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा तो एक अधिकार आहे. OBCच्या प्रत्येक समाजाला विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात येणं त्यांच्या हक्काचं ते एक साधन आहे, प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे विषमता कमी होण्यास मदत होते. भारतीय राज्यघटनेमध्ये SC व STच्या समाज बांधवांना राजकारण, शिक्षण व शासकीय नोकऱ्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात हक्काचे आरक्षण देणारी तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेत केली. त्यावेळी ते 1948 साली ते घटना समितीचे अध्यक्ष होते.
ओबीसीचे नेते सरदार वल्लभभाई पटेल तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख व बिहारचे रामचंद्रपुरी हे सर्व आंबेडकरांना त्यांनी आव्हान केलं आणि त्यांना समजून सांगितलं. त्यांनी ओबीसीचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. त्यानुसार कलम 340 राज्यघटनेत आले. त्यानुसार SC व STत न बोलणाऱ्या सर्वच बहुजन समाजाने ओबीसी जातीला याव्यात असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी आवाहन केले. राज्यभर त्यांनी मेळावे घेतले आणि हे मराठी म्हणजे हे कुणबीच आहेत हे त्यांनी सांगितलं. विदर्भातील सर्वच मराठी त्यांच्या कृपेने कुणबी झाले व आरक्षणाचे मालक झाले. पण ज्या मराठवाड्यातील लोक आज स्वतःला आम्हाला अस्पृश्य किंवा कुणबी मानायला तयार नाहीत, त्यांना कुणबी म्हणजे काय हे कळालंच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाच मुद्दा मराठा आणि कुणबी हा मुद्दा ऐरणीवर आला आणि त्यामुळे आरक्षणाचं घोडं इथं थांबलं. परवा परत 1 जून 2004च्या अहवालानुसार मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे असा हट्टच केला. हट्टच म्हणावं लागेल. कारण का तर सर्वांनाच तसं देणं शक्य नाही. आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील हे खूप प्रामाणिक आहेत, परंतु त्यांच्याकडे प्रगल्भता नाही असेच वाटते. कारण का तर आतापर्यंत 50% आरक्षण झालेलं, 50%पेक्षा जास्त आरक्षण हे देताच येत नाही हे त्यांना पण माहीत आहे. आणि जे मराठा मंत्री आहेत, मराठा आमदार आहेत, मराठा खासदार आहेत, ह्या सगळ्यांना माहीत आहे की 50%पेक्षा जास्त आरक्षण हे कोर्टात टिकत नाही. आणि हे जे आरक्षण दिलं सरकारनं ते पुढे सुप्रीम कोर्टात टिकल का नाही हे सांगता येत नाही. कालच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी सांगितलं की मराठ्यांना आम्ही आरक्षण देणारच आहे, पण ते पूर्णपणे त्यांच्या हक्काचं असणार आहे. की ते असं नको व्हायला की पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तर जर आरक्षण टिकलं नाही तर परत पुन्हा मराठा आंदोलक असं म्हणणार की आम्हाला सरकारनं फसवलं. तसं होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहे, पण त्यासाठी वेळ लागतो. हे लगेच तात्काळ होत नाही. त्यासाठी काही प्रमाणपत्र, काही नियम, काही अटी, काही संविधान, काही तरतुदी याचा अभ्यास करावा लागतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरसगट कुणबी प्रमाणपत्र सर्वांना देता येत नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हे सगळ्यात तरतुदी माहीत असताना सुद्धा मनोज जरांगे पाटील हट्ट धरून बसलेत की सरसगट सगळ्यांना मराठा कुणबी प्रमाणपत्र द्या. सुरुवातीला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या काँग्रेसने मराठा आरक्षणाला विरोध केला. की त्यांनी असा तर्क काढला की मराठा आरक्षणाने प्रशासनाची कार्यक्षमता घटेल आणि दुय्यम दराचे राष्ट्र निर्माण होईल असा त्यांनी तर्क काढला आणि त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला. त्यानंतर प्रतिभाताई पाटील यांनी सुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळेस शरद पवारांनी त्यांना मराठा आरक्षणाला विरोध केला आणि मराठा आरक्षणाची काय गरज नाही, मराठ्यांनी आरक्षणापेक्षा नोकरीकडे न वळता व्यवसायाकडे वळावं असा तर्क काढला आणि प्रतिभाताई पाटील यांना या आरक्षणाच्या मुद्द्यापासून दूर केलं. त्यानंतर मुनगंटीवार म्हणाले की ओबीसीला धक्का जर लागला तर आम्ही सरकारच्या विरोधात कोर्टात जाऊ. त्यानंतर लगेच नारायण राणे असं म्हणाले की 96 कोळी मराठा जे आहेत ते 96 कोळी मराठा स्वतःला कुणबी म्हणायला तयार नाहीत, त्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज नाही आहे. त्यानंतर असे बरेचसे लोक, त्यानंतर शरद पवार कित्येक वेळा मंत्री होते, कृषी मंत्री होते, त्यानंतरनं मुख्यमंत्री होते. कित्येक वेळा त्यांनी असा कधीच विचार केला नाही की मराठ्यांना आरक्षण द्यावं, मराठा आरक्षणाचा विचार करावा. त्यांनी मराठ्याच्या आरक्षणाच्याबद्दल अजिबातच विचार करत नाही. प्रथमतः त्यांनी प्रत्येक वेळी मराठा आरक्षणाला त्यांनी विरोधच केला आहे. त्याचबरोबर संजय राऊत, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे प्रत्येकाची मतं ही वेगवेगळी आहेत. उद्धव ठाकरे मध्ये म्हणाले की पटकन लगेच सरकारने आरक्षणाचा अध्यादेश काढावा. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे कोण काय बोलतंय, कुणाचं काय चाललंय काय कळतच नाही. संजय राऊत वेगळंच बोलतात, सुप्रिया सुळे वेगळंच बोलतात, अजून काही नेते मंडळी वेगळंच बोलतात. म्हणजे यातून सांगायचं असं की एक जण म्हणतात मराठा आरक्षण ओबीसीमधनं द्या, दुसरे म्हणतात ओबीसीमधनं दिलं तर आमच्यावर अन्याय होईल, आम्ही ते होऊ देणार नाही, आम्ही रस्त्यावर येऊ. म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे हे नेते मंडळी आणि जी पुढारी आहेत कोणत्याही पक्षाचे असे ना, यांनीच मराठा आरक्षणाला विरोध केलेला आणि हेच मराठा आरक्षणाच्या विरोधात उभे ठाकले. म्हणजे कुणाचंच मराठा आरक्षणावर एकमत नाही आहे, कुणाचा अभ्यास नाही आहे. त्यांना हे पण कळत नाही की आरक्षण ते सुप्रीम कोर्टात टिकल का, उगाच काही यायचं काही बडबड करायचं सध्या चालू आहे. अनेक नेते मंडळी वेगवेगळी बेताल वक्तव्य करतात आणि जनतेला भडकवण्याचं काम करतात, समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं काम करतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत कित्येक मराठा आमदार झाले, खासदार झाले, कित्येक मंत्री झाले, मुख्यमंत्री पण झाले, परंतु ह्यांनी मराठाचा अजिबात विचार करणे, फक्त स्वतःच्या स्वार्थाचा, स्वतःच्या मताचा, स्वतःच्या राजकारणासाठी फक्त मराठ्यांच्या मताचा वापर केलेला आहे. आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे कोण भडकवतं ह्या लोकांना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आंदोलन चिघळत ठेवण्यासाठी कोण मदत करतं. हेच राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या खुर्चीसाठी लोकांना भडकवतात, लोकांच्या मध्ये आंदोलन निर्माण करतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुसते भडकवायचे कामं सुरू आहेत. मग यातून सगळीकडे सामाजिक स्वास्थ्य बिघडतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मनोज जरांगे पाटील यांना कळायला पाहिजे. नाहीतर असं नको व्हायला की मनोज जरांगे पाटील
अभिमन्यू होऊ नये म्हणजे असं झालं. कारण कसं तर आज बरेच जण असं म्हणतात, सगळ्या नुसत्या घोषणा चालू आहेत. सगळेच स्वार्थी राजकारणी मराठा आरक्षणाचे विरोधक आहेत असं म्हणलं तर यात शंका अजिबात नाही. जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर त्यांची मुलं शिकतील, मोठी होतील, मग आमचे वाढदिवस, आमचे जोडे, सतरंजा कोण उचलणार, आमचा प्रचार कोण करणार, आमच्या मागं कोण फिरणार, हीच भीती आजच्या राजकीय नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे ते मराठ्यांना आरक्षण द्यायला टाळाटाळ करत आहेत असेच म्हणावं लागेल. कारण का तर आजपर्यंतचे मराठा आमदार, खासदार, मंत्री यांना पण भीती वाटत आहे की जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर त्यांचे मुलं शिकतील, मोठे होतील, पण आमची कामं कोण करणार, आमच्या मागं कोण फिरणार, अशी भीती त्यांना वाटत आहे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पण कसं घ्यायचं माहीत नाही असं म्हटलं तर वेगळं व्हायला नको.